भाजप आणि शिवसेनेच्या 200हून अधिक जागांचा तिढा सुटलाय। आता उरलेल्या 20 ते 25 जागांकरता पुन्हा खलबत होण्याची शक्यता वर्तवली जाते। अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील अशी माहिती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजप नेत्यांबरोबर रात्री बैठक पार पडलेली आहे। वर्षा निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत मुंबई पालिकेकरता खलबत सुरू होती। उमेदवार निवडी संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे। नागपूर पालिका निवडणुकीकरता 4157 अर्जांची विक्री झाली आहे। इच्छुकांकडून अर्जाची उचल होतीये, मात्र अर्ज भरून दिलेले नाहीयेत। 2 दिवसात अद्याप एकही उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल झालेला नाही। अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीत अजितदादा यांची राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढतीये। यावर भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिलेली आणि दादांवर टीकास्त्र डागले। आम्हाला सुद्धा नको आहे जे चद्दर चढवतात आणि चद्दर चढवून घेणारे लोकांच्या बाजूनी जे उभे राहतात, जे खुलेआम म्हणतात की चोर आणि गोळ्या मारणारे चाकू मारणारे लोकांसोबत ते खोडके साहेब उभे आहे, तर असे टेररिस्ट आणि असे क्रिमिनल चे बाजूनी आम्ही सुद्धा युती करायला नकार आहे आमची। अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटानं अमरावतीत पत्रकार परिषदेत भूमिका मांडली आहे। शरद पवार गट कम्युनिस्ट फॉरवर्ड ब्लॉक आणि रिपब्लिकन पक्षासोबत एकत्रितपणे 80 जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्धार जाहीर करण्यात आलाय। तसंच मनसे, ठाकरेंची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित यांची देखील युती होऊ शकते, तशा बैठका सध्या सुरू आहेत। आज अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि फॉर्मची उचल वगैरे चालू झालेली आहे। या निवडणुकीच्या संदर्भात आम्ही म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, त्यानंतर अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक, त्यानंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोब्रागडे गट आम्ही आजपासून सुरुवात करत आहे की आम्ही एकत्रपणे निवडणूक लढविणार। जे काय जागांचं वाटप असेल ते मी आपापल्या समजुतीनुसार व्यवस्थित करणार। महापालिकेकरता कुठलीही युतीची चर्चा नाही, शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसेंची माहिती आहे। भाजपकडे 50 जागांची मागणी करणार असं देखील गोडसे म्हणतात। त्या कुठल्याही युतीचा निर्णय आणि संख्येचा निर्णय या ठिकाणी झालेला नाही। गेल्या 3 दिवसापूर्वी आमची जी बैठक झाली त्यामध्ये आम्ही 50 शिवसेना आणि इतर 72 भाजप अशा प्रकारची मागणी त्यांच्याकडे केलेली आहे। त्यामध्ये आमच्याकडे ऑलरेडी 35 नगरसेवक हे धनुष्यबाण चिन्हावरती त्या ठिकाणी निवडून आले होते आणि त्यानंतर जवळजवळ 10 नगरसेवकांनी आमच्याकडे प्रवेश केला आहे। हा 45चा आकडा आहे आणि इतर जे काही जागा उरत आहे म्हणजे भाजप आणि शिवसेनेचे स्टँडिंग नगरसेवक सोडून तर त्या साधारणतः 12 आहेत आणि म्हणून त्यापैकी 5 आम्हाला द्याव्यात असा आधार देऊन आम्ही 50ची मागणी त्या ठिकाणी केली होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।